नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. देशभरात एक मोठा प्रश्न सध्या उभा राहिलेला आहे. तो म्हणजे गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल आणि CNGचा पुरवठा हा कमी होण्याची शक्यता आणि चिंता व्यक्त केली जाते. आता याच पार्श्वभूमीवरती पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या अध्यक्षांनी एक मोठं विधान केलेलं आहे. आता त्यांच्या म्हणण्यानुसार जर आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशीच राहिली तर भारतात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. आता ही चिंता आहे आणि भारतासारख्या देशाला तर ही चिंताजनकच गोष्ट आहे. आता याचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि छोटे उद्योग हे 100% यामुळे अडचणीत येऊ शकतात. कारण या सर्व व्यवसायाचा आधारच आहे तो म्हणजे LPG आणि CNG. आता याच दरम्यान सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत किंवा उपाययोजना केल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. आता यामध्ये सर्वात मोठा निर्णय जो घेतला आहे केंद्र सरकारने तो म्हणजे ISMA कायदा लागू करण्याचा. आता आपल्याला पुन्हा प्रश्न पडला असेल की ISMA कायदा म्हणजे काय? तर हे म्हणजे इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट. हा कायदा लागू झाला तर इंधन आणि गॅस सारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये किंवा त्या कर्मचारी किंवा त्या कोणत्या संघटना असतील तर त्यांना संप, बंद किंवा अडथळे निर्माण करणं हे कायद्याने गुन्हा ठरू शकतं. म्हणजे जर ह्या लोकांनी संप वगैरे पुकारले किंवा काही अडचण निर्माण केली तर पुन्हा ह्या सामान्य लोकांना देशामधल्या अडचण जाणू शकते. म्हणून हा ISMA कायदा आहे. म्हणजेच पुरवठा साखळी थांबू नये हे केंद्र सरकारचं या मागची भूमिका आहे, असं धोरण आहे. आता दुसरी मोठी चर्चा सुरू आहे ते म्हणजे CNG संकटाबाबत. काही तज्ञांच्या मते जर जागतिक पुरवठ्यावरती परिणाम झाला तर CNG ची जी उपलब्धता आहे त्याच्यावरती मोठा परिणाम होऊ शकतो. आता याचं एक मुख्य कारण म्हणजे आता चालू असलेलं युद्ध. आता यामुळे हे जर CNGचा जर प्रॉब्लेम झाला आणि त्याचा जर तुटवडा जर पडला तर टॅक्सी, रिक्षा आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रावरती याचा थेट मोठा परिणाम होऊ शकतो. आता CNG आणि LPG हे का महत्वाचं आहे आपल्याला आता लक्षात आलं असेल. आता ह्या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती आता सरकार 3 महत्वाचे उपाय किंवा उपाययोजना सुचवत आहे किंवा करू पाहत आहे. आता पहिला उपाय काय आहे की पेट्रोल पंपावरती मर्यादित पुरवठा किंवा रेशनिंग करणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर 10 लिटर पेट्रोल लागते तर त्याला 10 लिटर देणे, 25 लिटर तो भरू शकणार नाही. म्हणजे प्रत्येक वाहनाला ठराविक प्रमाणातच म्हणजे जे काही पेट्रोल आहे किंवा इंधन आहे ते दिलं जाऊ शकतं. ही एक म्हणजे शक्यता आहे. आता उपाय म्हणू शकतो आपण त्याला. दुसरा उपाय काय आहे तर पहिलं जसं केरोसिन मिळायचं त्याला रॉकेल असं म्हटलं जातं ग्रामीण भागामध्ये, तर केरोसिनचा पर्याय परत वापरण्याचा विचार आहे. म्हणजे परत केरोसिन हे मार्केटमध्ये आणावं आणि ते लोकांनी वापरावं, ह्याही उपाय एक अंमलात आणण्याची शक्यता आहे. आता पूर्वी ग्रामीण भागामध्ये केरोसिनचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर व्हायचा पण आता कालांतराने या 8-10 वर्षामध्ये बंद झाला. आता पुन्हा काही भागात ते उपलब्ध करून देण्याचा विचार सरकारचा चालू आहे. कारण ह्या सर्व गोष्टी एकदम कधीही येऊ शकतात आणि पुन्हा सरकार हतबल होऊ शकतं किंवा जे सामान्य लोकांचं जनजीवन आहे ते विस्कळीत होऊ शकतं. त्यामुळे आता इतर देशाकडूनही इंधन मागवण्याची तयारी आहे. म्हणजे आता भारताची इतर देशाकडे ज्याच्याकडे मोठा साठा उपलब्ध आहे त्यांच्याकडूनही काही इंधन मागवण्याची तयारी आहे. आता दरम्यान जागतिक पातळीवरती देखील मोठे निर्णय घेतले जात आहेत. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे G7 देशाने त्यांचे तेल साठे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे जे काही स्टोरेज आहे किंवा जे काही त्यांनी साठवून ठेवले आहे ते आता ओपन करून जगाची किंवा या आपल्या देशामधली जी टंचाई आहे ते भागवण्याचा निर्णयही घेण्याची शक्यता आहे. त्या दिशेने पाऊल उचलत आहेत. यामुळे जगात जे बाजारामध्ये जे पुरवठा आहे आता सध्या
तो स्थिर राहावा आणि हाच त्यांचा प्रयत्न आहे. त्यासोबतच अमेरिकेकडून देखील पर्यायी कार्गो पाठवण्याबाबत चर्चा सुरू आहे. म्हणजे जर परिस्थिती गंभीर झाली तर भारताला पर्यायी पुरवठा मिळू शकतो, ही शक्यता आता तरी वाटते. कारण युद्धाची परिस्थिती कधीही बदलू शकते. आता अमेरिकेकडनं वेगवेगळे स्टेटमेंट येत आहेत, इराण माघार घ्यायला तयार नाही, त्यामुळे काही होऊ शकतं. त्यामुळे तज्ज्ञांचं मत असं आहे की लोकांनी घाबरण्याची गरज नाही, कारण भारत तेवढा सक्षम देश आहे की CNG असेल, LPG असेल, ह्या गोष्टी किंवा इंधन असतील, ह्या गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. आता तरी पण अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की भारताने मागेच एक स्टेटमेंट दिलं की भारताकडे एक 60 ते 70 दिवस जाईल एवढं इंधन एनी टाइम उपलब्ध असतं. आता ही जी परिस्थिती आहे युद्धाची, ही कधीही बदलू शकते. कधीही बदलू शकते म्हणजे 10-12 दिवसापासून चालू आहे. अजून पुढे काहीतरी स्टेटमेंट आलं तर काही होऊ शकतं. म्हणजे त्याच्या आधीच ही तयारी करून ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दिशेने भारताने आता पाऊल टाकलेले आहे. आता या सगळ्या गोष्टीचा विचार करता याचा सर्वात जास्त फटका हॉटेल आहेत, रेस्टॉरंट व्यावसायिक यांना बसणार आहे भारतामध्ये. कारण आता भारतामध्ये थोडी चुणूक लागली की लोकांची चर्चा लगेच चालू होते. आता गॅस सिलेंडरचा तुटवडा झाला तर त्याचा म्हणजे ह्या छोटे छोटे जे व्यवसाय करणारे लोक आहेत थेट त्यांच्यावरती परिणाम होऊ शकतो. म्हणजे याचा चलनावरती पण परिणाम होते. आता पेट्रोल पंप चालक देखील सरकारची पुढची भूमिका काय असणार आहे याकडे लक्ष ठेवून आहेत. कारण रेशनिंग लागू झालं तर त्याचा थेट परिणाम पूर्ण भारतामध्ये दैनंदिन व्यवहारावरती होऊ शकतो. कारण अशी परिस्थिती ओढवली आहे. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे की जगात जर आता सध्या महत्वाचं काय असेल तर ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे जगापुढं वाचून उभं राहिलेलं ऊर्जा संकट. कारण ह्या सगळ्या गोष्टीचा थेट परिणाम ऊर्जावरती होतो. आता तेल असेल, गॅस असेल, इंधन असेल, हेच आणि ह्याच गोष्टी आता जागतिक राजकारणात सर्वात मोठं शस्त्र बनलं आहे म्हणायला हरकत नाही. कारण ह्याच इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. जगामध्ये किंवा देशामध्ये देश चालवण्यासाठी दैनंदिन व्यवहारामध्ये लागणाऱ्या ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून भारतासारख्या मोठ्या देशाला ऊर्जा हे सुरक्षेला किंवा ऊर्जा साठवून ठेवणं किंवा ऊर्जेची तयारी करून ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते गरजेचं आहे. त्या दिशेने भारताचं पाऊल आहे. आता एकीकडे पर्यायी पुरवठा शोध चालूच आहे तर दुसरीकडे पुरवठा व्यवस्थापनाची तयारी सुरू आहे. पुढील काही दिवस या विषयात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. आता ते काय निर्णय होतील, काय निर्णय घेतले जाऊ शकतात, जागतिक युद्धाची जी काही गोष्टी आहेत ते पुढं काय युद्ध कोणत्या दिशेने जाऊ शकतं या सर्व गोष्टीवरती ते अवलंबून असणार आहे. तरी पण भारत स्वतःची तयारी स्वतः करून ठेवते म्हणजे सुरक्षितेची. म्हणूनच या संपूर्ण परिस्थितीवरती आता येणाऱ्या काळामध्येच आपण कितीही बारकाईने लक्ष ठेवलं ते येणाऱ्या काळामध्येच आपल्याला कळणार आहे की नेमकं काय परिस्थिती असणार आहे. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं? भारतामध्ये खरंच गॅस आणि इंधन संकट निर्माण होऊ शकतं का? तुमचं मत काय? तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.